नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अजय तांदळे. एक्झाम डिकोडर आपल्या स्पर्धा परीक्षा प्लॅटफॉर्म मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. तर पहा, इंग्लिश ग्रामर बॅचचं आजचं आपलं हे व्हॉइसचं लेक्चर आहे. ओके, बेसिक इंग्लिशचं लेक्चर तुम्ही पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर आपलं दुसरं लेक्चर झालं टेन्स. ओके, काळाचं वाक्य झालेलं आहे. त्याच्यानंतर आपलं कंडिशनल सेंटेन्सेस झालेलं आहे. तर पहा, आता तुम्ही प्रश्न सॉल्व्ह केले असतील. आता तुमच्याकडे जे नोट्स आहेत तुम्ही पाहत असाल तर तुमच्या लक्षात येत असेल की आता तुम्हाला प्रश्न समजत पण आहेत, सुटत पण आहेत. ओके, अजून वारंवार रिव्हिजन करण्याची गरज आहे. ओके, हे स्ट्रक्चर तोंडपाठ झाले पाहिजेत. बेसिक आणि महत्वाचे लेक्चर्स आहेत आणि याच्यावर खूप जास्त प्रश्न येतात. ओके, आणि आपल्याला ते कळतच नाहीत की नेमकं सॉल्व्ह कसे करायचे. आता हा तुमचा प्रश्न मिटलेला आहे की सॉल्व्ह कसे करायचे, प्रश्न पाहायचे कसे. ओके, आपण जसे जसे उदाहरणं पाहत आलोय त्या पद्धतीने तुमच्या सर्व आता लक्षात येत आहे. आता इंग्लिश सोपं वाटतंय का? वाटायलाच पाहिजे. ओके, आता आपण ट्रॅडिशनल पद्धतीने प्रश्न वाचतोय का? तर अजिबात नाही. आता आपण स्ट्रक्चर फॉर्म मध्ये प्रश्न पाहतोय. आता आपण स्ट्रक्चर फॉर्म मध्येच त्याला सॉल्व्ह करतोय. विधान चुकीचं की बरोबर हे आपण कशावरून ठरवतोय? ते स्ट्रक्चर फिट होतंय का? ओके, आपण जे काही शिकलोय त्यामध्ये त्या स्ट्रक्चर मध्ये हे विधान बसतंय का? या पद्धतीने आपल्याला प्रश्न पाहिजे आणि आपल्याला उत्तरापर्यंत जायचं आहे. तर पहा, आता जसं मागचे चॅप्टर्स इंटरेस्टिंग होते तसं व्हॉइस पण इंटरेस्टिंग आहे. ओके, खूप सोपा आहे व्हॉइस, म्हणजे वाटतो तसा खूप बल्की, परंतु हे आता जे काही आपण स्ट्रक्चर पाहणार आहेत. ओके, हे स्ट्रक्चर पाहिले की तुमच्या लक्षात येईल ओके हे सुद्धा आता आपल्याला जमणार आहे. आता पहिले 2-3 लेक्चर पाहिल्यानंतरच तुम्हाला कॉन्फिडन्स आला असेल की आता इंग्लिश आपल्याला व्यवस्थित जमणार आहे. ओके, शेवटच्या दिवसापर्यंत जेवढ्या तुमच्याकडे नोट्स तयार होतील, ओके, ज्या काही मी तुम्हाला ब्लँक शीट प्रोव्हाइड केलेल्या आहेत त्या लेक्चरला घेऊन बसायच्या, डाउनलोड करायच्या, प्रिंट करायच्या आणि हे बॉक्सेस तुम्ही भरायचे आहेत. आता लेक्चर चालू असताना समजा तुम्हाला चालू मध्ये हे बॉक्सेस भरता आले नाही तर मी ऍपवर ही पीडीएफ सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे. फक्त ही पीडीएफ डाउनलोडला नसेल आणि याची जी ब्लँक शीट आहे ती डाउनलोडला असेल, कारण ती तुम्हाला भरायची. ओके, तर मग लेक्चर मध्ये हे लिहायचं राहिलं, ते लिहायचं राहिलं, काही टेन्शन घ्यायचं नाही. ऍपवर ही पीडीएफ ओपन करायची आणि ह्या पीडीएफ मधलं पाहून तुम्ही काय करायचं, तुमच्या नोट्स मध्ये लिहायचं आहे. ओके, तुमची नोट्स कंप्लीट करायची आहे, कारण तुमची नोट्स खूप महत्वाची आहे. वारंवार लेक्चर पाहण्याची सुद्धा गरज पडणार नाही. एकदा कन्सेप्ट समजून घेतली की विषय संपला. तुमच्याकडे नोट्स आली या पद्धतीची फक्त 3 रिव्हिजन करायची. ओके, तर चला आता व्हॉइस मध्ये आता टेन्स आपलं झालंय. टेन्सचा तुम्हाला चार्ट लक्षात आहे. फक्त टेन्स मध्ये कोणत्या टेन्सचं व्हॉइस करताना काय स्ट्रक्चर चेंज होतं एवढंच पाहायचंय. हा चार्ट अतिशय महत्वाचा आहे. जसं टेन्स मध्ये सांगितलं होतं तो चार्ट, ओके, तशा पद्धतीने. आणि याच्यामध्ये जसं आपण कंडिशनल सेंटेन्सेस मध्ये काही 4-5 स्पेशल केसेस पाहिल्या होत्या पहा, तशाच पद्धतीने इथं पण काही 4-5 स्पेशल केसेस पाहायला भेटणार जे तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे. कारण तशा प्रकारचे विधान आल्यानंतर आपल्याला लक्षात आलं पाहिजे की याचं व्हॉइस काय होणार आहे. आता टेन्स आणि व्हॉइस असं का म्हणतोय मी, ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह का म्हणत नाहीये? ऍक्टिव्ह व्हॉइसचे वाक्य हे टेन्सचेच वाक्य असतात. ओके, हे वाक्य हे लक्षात ठेवा, म्हणजे याच्यात वेगळं काही नाही. जे आपण टेन्स पाहिले ते ऍक्टिव्ह व्हॉइसचे स्ट्रक्चर आहेत. म्हणजे काय आहे, त्याची सुरुवात आपण सगळ्यात कशाने पाहिली? सब्जेक्टनी पाहिली आहे. क्रिया कोण करत आहे? तर सब्जेक्ट करत आहे. ओके, आणि व्हॉइस म्हणजे पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे काय? क्रिया ऑब्जेक्टवर केली जात आहे असं विधान लिहिलेलं असतं. म्हणजे वाक्याची सुरुवात कर्माने केली जाते. ओके, मग ते प्रत्यक्ष कर्म असेल किंवा अप्रत्यक्ष कर्म असेल ते सुद्धा आपण खाली पाहणार आहेत की वाक्यात 2 कर्म असताना चेन द व्हॉइस कसं करायचं. ओके, तर चेन द व्हॉइस लक्षात आलं काय? ऍक्टिव्ह व्हॉइस टू पॅसिव्ह. ऍक्टिव्ह व्हॉइसचे वाक्य म्हणजे टेन्सचे वाक्य असतात, बरोबर. आणि पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे टेन्सचे वाक्य आपण पॅसिव्ह करतो, म्हणजे कर्माने वाक्याची सुरुवात करतो. आता ते कसं काय आपण ते पुढे पाहणारच आहेत. ओके, याच्यामध्ये जवळपास तुम्हाला 20च्या आसपास उदाहरणं इथंच तुमचा सराव करून घेणार आहे आणि जे PYQ आहेत त्याच्यासाठी तर वेगळंच आहे. ओके, त्यामुळे तुम्ही काळजी करायची नाही. तर चला आता पाहूया व्हॉइस. तर स्ट्रक्चर फॉर्म मध्ये परत एकदा आपल्याला समजून घ्यायचं आहे. पहा, आता सगळ्यात अगोदर प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट मध्ये काय असतं? सिंपल प्रेझेंट म्हणजे ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणजे टेन्स. आता हे परत सांगायची गरज नाही.
ओके, एकदा तुम्हाला लक्षात आलं की ऍक्टिव्ह व्हायचं वाक्य म्हणजे टेन्सचं वाक्य. ओके, तर पहा सिंपल प्रेझेंट टेन्स कशाने दाखवतो आपण व्ही मध्ये. ओके, जर वाक्यामध्ये वर्ब हा V1 फॉर्म मध्ये असेल तर त्याचं पॅसिव्ह करताना वाक्यात काय पाहायचं, एम इज आर प्लस V3 पाहायचं आहे. आणि अजून एक गोष्ट सांगतो, पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य जर तुम्हाला सांगितलं की हे वाक्य दिले, याचं खालील 4 ऑप्शन दिले आणि तुम्हाला विचारलं की वरच्या वाक्याचं पॅसिव्ह व्हॉइस सांगा, तर वाक्यामध्ये वर्बचा तिसरा फॉर्म येणार म्हणजे येणारच. ओके, मग आता तुम्ही म्हणणार सगळ्याच यामध्ये येणार का, काही अपवाद निश्चित आहेत. ओके, ते आपण खाली पाहणारच आहे, त्याच्याबद्दल काय तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही. ओके, पण हे जे टेन्सच्या याचं हे आहे चार्ट, त्याच्यामध्ये तुम्ही सगळीकडे पाहताल की तुम्हाला V3 दिसत आहे. ओके, तर पाहूया सिंपल प्रेझेंट टेन्स पॅसिव्ह करताना काय येणार, वर्ब एम इज आर प्लस V3. ओके, हे झालं याचं पॅसिव्ह. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स पहा, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय, एम इज आर प्लस V4. ओके, आता त्याचं पॅसिव्ह करताना काय होणार, एम इज आर प्लस बीइंग, यातला जो ING आहे तो बीइंगच्या फॉर्म ने आला आणि वर V3 आलेला आहे. ओके, प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये कशाने काय लिहितो आपण, हॅव हॅज प्लस V3. आता पहा हॅव हॅज तसं झालं, त्याच्यामध्ये बीन ऍड झालं आणि पुढे V3 आलेलं आहे. कंडिशनल सेंटेन्स मध्ये पॅसिव्हचे 1-2 ठिकाणी संदर्भ आला होता. ओके, तिथं हे स्ट्रक्चर आपण पाहिलेलं होतं. काय करायचं, प्रेझेंट समजा एखादं विधान दिले, ऍक्टिव्ह व्हायचं विधान दिले आणि त्याचं पॅसिव्ह करायला सांगितले आणि तुम्ही पाहिलं हॅव हॅज प्लस V3 आलेला आहे. ओके, टेन्स, त्याचं पॅसिव्ह करताना काय करायचं, हॅव हॅज प्लस हॅव किंवा हॅज प्लस बीन पाहायचा पॅसिव्हच्या वाक्यामध्ये आणि V3 पाहायचा. ओके, जर असं विधान असेल तर विधान बरोबर, नाहीतर ते विधान चुकीचं. ओके, लक्षात आलं. स्ट्रक्चर माहिती असेल तर उत्तरापर्यंत आपल्याला किती इझिली जाता येईल हे लक्षात घ्या. पुढे पहा, आता पास्ट आहे. ओके, सिंपल पास्टचं काय आहे, वर्ब V2 असतो. वाक्यामध्ये V2 पाहिलं आणि पॅसिव्ह मध्ये काय पाहायचं, वॉज वेअर प्लस V3 पाहायचा आहे. ओके, त्याच्यानंतर पास्ट कंटिन्युअस काय पाहिलं आपण, वॉज वेअर प्लस V4. जर वॉज वेअर प्लस V4 दिलेला असेल वाक्यामध्ये, पॅसिव्ह करताना काय पाहायचं, वाक्यामध्ये वॉज वेअर प्लस बीइंग V3. काय अवघड आहे का, इथं पण बीइंग आलं तर इथं पण बीइंग आले. ओके, कोणता टेन्स आहे, कंटिन्युअस टेन्स आहे. ओके, कंटिन्युअस टेन्स पॅसिव्ह करताना बीइंग प्लस V4 येईल, परंतु त्याच्या अगोदर सपोर्टिंग वर्ब काय येणार हे आपल्याला कळतं याच्यावरून. ओके, हे पास्टचं आहे की प्रेझेंटचं आहे. वॉज वेअर प्लस V4 असेल तर खाली वॉज वेअर प्लस बीइंग V3 येणार. ओके, प्रेझेंट असेल तर एम इज आर प्लस बीइंग V3 येणार. ओके, किती सिंपल आहे. फक्त तुम्हाला स्ट्रक्चर लक्षात ठेवायचं आहे. विधानामध्ये जेव्हा आपण पाहू तेव्हा ते जास्त क्लिअरली लक्षात येईल. आता तुम्ही हे फक्त स्ट्रक्चर लिहून घ्यायचे आणि याची रिव्हिजन करायची आहे. ओके, पहा पास्ट मध्ये पास्ट परफेक्टचं काय असतं स्ट्रक्चर आपण पाहिलं, हॅड प्लस V3. हॅड प्लस V3 वाक्यात आल्यानंतर त्याचं पॅसिव्ह स्ट्रक्चर काय येणार आहे, हॅड प्लस बीन V3. तर सुद्धा बीन आले का, आलेलं आहे. फक्त आता हॅव हॅज कधी आणि हॅड कधी लक्षात आलं का, प्रेझेंट असेल तर हॅव हॅज, पास्ट असेल तर हॅड. ओके, पुढं आता फ्युचर टेन्स पाहू. सिंपल फ्युचर टेन्स कसा असतो, शाल किंवा विल प्लस V1 असतो. याचं पॅसिव्ह करताना काय करतात, विल किंवा शाल. आता हे शाल विल रिव्हर्स झाले. ओके, हे शाल विल म्हणा किंवा विल शाल म्हणा, एकच आहे. नाही तर परत इथं कन्फ्युज होताल की शालचं विल झालं काय आणि विलचं शाल झालं काय, असं झालेलं नाही. ओके, तुमचं कन्फ्युज व्हावं नाही म्हणून परत इथं लिहितो. ओके, झालं लक्षात. ओके, छोट्या छोट्या गोष्टी का सांगतोय, कारण तुम्हाला हे आहे असं स्ट्रक्चर लक्षात ठेवायचं. ओके, कन्फ्युज व्हायचं नाही. प्लस बी प्लस V3. ओके, शाल बी. ओके, विल बी पनिश्ड, शाल बी डन. तर हे अशा पद्धतीने आहे. ओके, शाल किंवा विल प्लस V1 म्हणजे सिंपल फ्युचर टेन्सचं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये करताना काय येणार, शाल किंवा विल प्लस बी प्लस V3. ओके, इथं हे लक्षात ठेवायचं आहे. फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा पॅसिव्ह व्हॉइस मध्ये रूपांतर होत नाही, परंतु इथं पहा
फ्युचर कंटिन्युअस मध्ये आपण काय वापरतो स्ट्रक्चर शाल किंवा विल प्लस बी प्लस V4. ओके, ऑलरेडी इथं बी आलेला आहे, V4 आलेला आहे. परत आता याचं बिंग करायला म्हणजे आता हे स्ट्रक्चर इथं कसं फॉर्म झालं नाही याच्यामध्ये आपल्याला जायचं नाही. ते कोण शोधणार? ऑक्सफर्डचे प्रोफेसर शोधणार, MIT चे प्रोफेसर शोधणार. आपल्याला शोधायचंय का ते? नाही. परीक्षेमध्ये ते विचारणार आहेत का? ओके, नाही. फक्त लक्षात ठेवायचं की फ्युचर कंटिन्युअस टेन्सचं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये काही कोणतंही स्ट्रक्चर अवेलेबल नाही. ओके, लक्षात आलं. फ्युचर परफेक्ट टेन्स शाल विल प्लस हॅव प्लस V3 याचं पॅसिव्ह करताना काय होतं? शाल विल प्लस हॅव प्लस बीन प्लस V3. ओके, परफेक्ट टेन्सचं पॅसिव्ह व्हॉइस करताना सगळीकडे तुम्हाला बिन दिसलेला आहे. आलं का लक्षात? कंटिन्युअसला कन्वर्ट करताना दोनच ठिकाणी प्रेझेंट आणि पास्ट मध्येच कन्व्हर्जन होतं पॅसिव्ह मध्ये, त्याच्यामध्ये बिंग तुम्हाला पाहायचा आहे. आणि हे स्ट्रक्चर तर सिंपल आहे. ओके, आता काय याच्यात अडचण? ओके, हे टेन्स जे वाक्य आहेत किंवा ज्याला ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणतो त्याचं पॅसिव्ह व्हॉइस करताना तुम्हाला फक्त स्ट्रक्चर लक्षात घ्यायचे आणि हे एक दोन गोष्टी लक्षात ठेवायच्यात की कोणतं टेन्स असताना वाक्यामध्ये काय पाहायचं आहे. ओके, याच्यात काय अडचण? अजिबात अडचण आली नाही पाहिजे. पुढे आता पाहूया काही दुसऱ्या केसेस. 2 + V1. ओके, हे ऍक्टिव्ह आपण स्ट्रक्चर पाहिलं ना, 2 नंतर V1 येतो. ओके, टेन्स मध्ये त्याचं पॅसिव्ह करताना 2B + V3. V3 सगळीकडेच येणार आहे, काही केसेस मध्ये येणार नाही, ते आपण पाहणार आहोत. 2 + V1 जर असेल वाक्यामध्ये, जर त्याचं पॅसिव्ह व्हॉइस करायचं असेल तर काय घ्यावं लागेल? 2 + B + V3. ओके, हे स्ट्रक्चर लक्षात ठेवायचंय. मॉडेल ऑक्झिलरीचे पॅसिव्ह करताना आपण हे स्ट्रक्चर ऑलरेडी पाहिलेलं आहे. कंडिशनल स्ट्रक्चर मध्ये आपण मॉडेल ऑक्झिलरी नंतर नेहमी V1 येतो, पाहिलं ना. डू डज डीड प्लस किंवा डू डज डीड किंवा मॉडेल ऑक्झिलरी याच्यानंतर नेहमी टेन्स मध्ये ओके V1 वापरला जातो. टेन्सचे वाक्य म्हणजेच ऍक्टिव्ह व्हॉइसचे वाक्य, आणि त्याचं पॅसिव्ह व्हॉइस करताना काय करावं लागेल? V1 चं काय होणार आहे? V3 होणार आहे. परंतु आता V3 करायचं आहे तर त्याच्या अगोदर काय यांनी दिलंय? बी दिलेला आहे, म्हणजे मॉडेल ऑक्झिलरी प्लस बी प्लस V3. ओके, ही मॉडेल ऑक्झिलरी अशीच राहील, त्याचं कन्व्हर्जन पुढे करताना B + V3 येणार आहे. ओके, लक्षात आलं? ओके, एवढं सिंपल आहे. स्ट्रक्चर तुम्हाला पाहिजे. आता हे एक्झाम्पल्स याचे पाहू, ते अजून चांगल्या पद्धतीने तुम्हाला लक्षात येणार आहे. पुढे पहा, मॉडेल परफेक्शनचे पॅसिव्ह व्हॉइस. मॉडेल परफेक्शन पाहिलं का आपण वाक्यामध्ये? कंडिशनल स्ट्रक्चर मध्ये पाहिलेलं आहे. कुड हॅव प्लस V3, शुड हॅव प्लस V3, हे मॉडेल परफेक्शन आपण पाहिलेले आहेत. आता त्याचं पॅसिव्ह करताना काय येतं हे सुद्धा आपण माग पाहिलेलं आहे. आता बऱ्यापैकी आपलं बेसिक मध्ये जे झालंय तेच पुढे पुढे येणार आहे. ओके, फक्त वेगवेगळ्या रूपाने येणार आहे. रिश्ता वही सोच नाही. ओके, हा, तर हे एकदा बेसिक क्लिअर झालं ना तुमचं, पुढे काही अडचण येत नाही. इव्हन क्लॉजेस वगैरे पुढे जे काही असेल त्याच्यात फक्त थोडे चेंजेस होतील आणि ते तिथं तसे लक्षात ठेवायचे. एकदा बेसिक पाया भरला गेलेला आहे तुमचा, आता काही अडचण येणार नाही. मॉडेल परफेक्शन प्लस V3 असतं. मॉडेल परफेक्शन नंतर V3 वापरलं जातं आणि त्याचं पॅसिव्ह करताना मॉडेल परफेक्शनला प्लस बीन प्लस V3 असं स्ट्रक्चर तयार होईल. ओके, काय पाहिलं होतं आपण? बिन कसं काय आलं इथं? जेव्हा परफेक्ट टेन्स व्हॉइस करत होतो आपण तेव्हा बिन येत होतं का? येत होतं. मग कुड हॅव, शुड हॅव याच्यामध्ये हॅव आलाय ना, मग तो परफेक्ट मधला हॅव आहे, परफेक्ट टेन्स मधला, म्हणून कदाचित इथं बिन घ्यायचा आहे. असं लक्षात ठेवायला सोपं आहे. ओके, परफेक्टच्या टेन्स मध्ये व्हॉइस करताना बिन आपण सगळीकडे पाहिला, मग इथं हॅव पण येतोय, तो परफेक्ट मधलाच आहे, म्हणून इथं बिन घ्यायचं हे लक्षात ठेवा. ओके, स्ट्रक्चर लक्षात ठेवायचे आहेत. मोरल ऑब्लिगेशनच्या वाक्यांचे पॅसिव्ह व्हॉइस. ओके, मोरल ऑब्लिगेशन काही नैतिकचे जे विधान असतात. ओके, तर त्याचं पॅसिव्ह करताना काय येतं? मोरल ऑब्लिगेशनचे वाक्य त्याचं पॅसिव्ह करताना शुड बी V3 वापरलं जातं. शुड काय आहे? मॉडेल ऑक्झिलरी आहे. मॉडेल ऑक्झिलरी पॅसिव्हच्या वाक्यामध्ये येताना कसं येतं?
पहा कुठे गेलं, मॉड्यूल ऑक्झिलरी काय आलं, बी प्लस V3 आलं का इथं पण तसंच. ओके, तर हे अशा पद्धतीने आहे. एकदा का हळूहळू सगळे स्ट्रक्चर तुम्हाला कळायला लागले की त्याचं कनेक्शन पण लक्षात येतं. ओके, तर हे स्ट्रक्चर लक्षात ठेवायचं आहे. आता ही परत एक स्पेशल केस, इट इज टाइम इट वॉज टाइमचे पॅसिव्ह करताना. ओके, आपण माग पाहिलं इट इज हाय टाइम. ओके, इट इज टाइम इट वॉज टाइम ते पाहिलं ते स्ट्रक्चर. ओके, त्याच्यानंतर काय वापरलं जातं ते सुद्धा पाहिलं. आता इथं स्पेशल केस, इट इज टाइम किंवा इट वॉज टाइम +2 + V1 जर असं स्ट्रक्चर असेल ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये, त्याचं पॅसिव्ह व्हॉइस करताना लक्षात ठेवायचं. सगळ्यात अगोदर 2 + V1 साठी काय स्ट्रक्चर पाहिलेलं आहे आपण, 2 + V1 साठी 2BV3 हे स्ट्रक्चर पाहिलेलं आहे. मग 2 + B + V3 म्हणजे वरचं तिसरं रूप, हे जर वाक्यामध्ये दिलेल्या वाक्यामध्ये पॅसिव्ह व्हॉइसच्या दिलेलं असेल तर ते वाक्य आपल्याला काय करायचं, हा त्याच्यावर विचार करायचा आहे. आता काय येईल, 4 वाक्य येतील. ऍक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य असं दिलेलं असेल तुम्हाला आणि विचारलं असेल की खालील वाक्याचं पॅसिव्ह व्हॉइस ओळखा. ओके, त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की 2 + V1 दोनच वाक्यामध्ये दिलेलं आहे. हे 2 वाक्य काय झाले, कॅन्सल झाले. आता ह्या 2 वाक्यावरच आपल्याला विचार करायचा आहे. त्याच्यानंतर मग इट इज टाइम इट वॉज टाइम मध्ये काय असतं, ह्याने सुरुवात केली जाते पॅसिव्ह मध्ये. एका वाक्यामध्ये तशी दिलेली नसेल सुरुवात, ते वाक्य परत बाजूला करायचं, पहिलं विधान बरोबर, बाकी काय पाहायची गरज नाही. परंतु असं असेल की दोन्ही वाक्याची सुरुवात ओके इट इज टाइम किंवा इट वॉज टाइमनी दिलेली आहे पॅसिव्ह मध्ये. आता काय करावं लागेल, परत पुढची स्टेप्स काय, मग फॉर वाक्यात दिसतंय का, या दोन्ही वाक्यापैकी एका वाक्यामध्ये फॉर दिलेलं नसेल, ज्या वाक्यात दिलेलं नाही ते बाजूला काढायचं, पहिलं विधान बरोबर. ओके, किंवा आता फॉर पण दिलेलं आहे दोन्ही वाक्यात, परत पुढची स्टेज काय की ऑब्जेक्ट पाहायचा. ओके, फॉर नंतर दोन्हीपैकी एका वाक्यामध्ये ऑब्जेक्ट दिलेला नसेल, आणि अशा पद्धतीने विधानं तुम्हाला काय करायचे, सॉल्व्ह करायचे आहेत. किती सोपं आहे. तुम्हाला काय पाहायचंय वाक्यामध्ये, कोणत्याही वाक्यामध्ये तुम्हाला अर्थ शोधत बसायचं नाही. तुम्हाला फक्त आणि फक्त स्ट्रक्चर शोधायचे आहेत. एकदा का स्ट्रक्चर तुमच्या लक्षात आले, ओके, विधान चुकी बरोबर. आता करेक्ट विधान शोधा, म्हणजे वाक्याचं स्ट्रक्चर तुम्हाला माहिती पाहिजे. आता एखाद्या विधानामध्ये हे करतात काय, फिल द ब्लँक्स. ओके, आणि 4 ऑप्शन देतात, ते सुद्धा तुम्हाला अशाच पद्धतीने लक्षात येणार आहे. स्ट्रक्चर शिवाय तुम्हाला काहीही लक्षात येणार नाही. तुम्ही ट्रान्सलेशन करत कितीही बसले तरी त्याचा काही फायदा नाही. ही स्पर्धा परीक्षा आहे, याच्यामध्ये अशाच पद्धतीने तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह करावे लागणार आहेत. तर चला आता पुढे पाहूया. बॅकग्राऊंड चेंज करतो थोडस. ओके, चला आता पहा, इंटरोगेटिव्ह वाक्याचे पॅसिव्ह व्हॉइस. ओके, प्रश्नार्थक वाक्याचे पॅसिव्ह व्हॉइस. 2 प्रकारचे प्रश्नार्थक वाक्य असतात, एक येस नो टाईप आणि एक WS टाईप. ओके, ते खाली पाहणारच आहे WS टाईप. आता पहा, येस नो टाईप प्रश्नाच्या वाक्यामध्ये जर वाक्यामध्ये वर्ब फॉर्म मध्ये ओके डू डज + V1 दिलेला असेल ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये किंवा टेन्सच्या वाक्यामध्ये, तर त्याचं पॅसिव्ह काय होणार आहे, डू डज किंवा V1. आपण पाहिलं ना, जर वाक्यात फक्त V1 दिलेला असेल तर त्याचं पॅसिव्ह करताना काय करतो आपण, एम इज आर + V3. इथं डू डज एक्स्ट्रा दिलेला आहे तरी सुद्धा त्याचं प्रश्नार्थक वाक्याचं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये काय येणार आहे, एम इज आर + V3 येणार आहे, आणि पुढे प्रश्नचिन्ह तसंच राहणार आहे दोन्ही ठिकाणी. ओके, कधी कधी काय होतं, 4 ऑप्शन मध्ये काही ऑप्शन मध्ये प्रश्नचिन्ह सुद्धा दिलेलं नसतं, त्याच्यावरून डायरेक्ट तुम्हाला ऑप्शन इलिमिनेट करता येतो. त्यामुळे लक्षात ठेवायचं की ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी तुम्हाला व्यवस्थित पाहायच्या आहेत. ओके, मग ऑप्शन इलिमिनेट झालं म्हणजे त्या ऑप्शनवर विचार करण्याची गरज पडते का, नाही. तर हे असं सरळ सरळ लक्षात ठेवायचं आहे. मग येस नो टाईपच्या क्वेश्चन मध्ये समजा ऍक्टिव्ह व्हॉइसच्या वाक्यामध्ये डीड + V1 दिलेला असेल तर त्याचं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये काय होणार, वॉज वेअर + V3, आणि दोन्ही मधला प्रश्नार्थक चिन्ह तसंच राहणार आहे. ओके, पंक्च्युएशन आपल्याला जेव्हा पाहिजे त्याच्यासाठी हे असं लक्षात ठेवा हे उदाहरण. ओके, वाक्यामध्ये जर पंक्च्युएशन दिलेलं नसेल, ओके, म्हणजे जर इथं पंक्च्युएशन वापरायचं आहे आणि जर विधानामध्ये दिलेलं नसेल तर ते विधान काय करायचं, इलिमिनेट करायचं. परंतु जर सगळ्याच विधानामध्ये
प्रश्न इंटरोगेटिव्ह मध्ये सगळ्याच प्रश्नामध्ये समजा त्यांनी प्रश्नार्थक चिन्ह दिलंच नाही, मग ते अजून करून चाललेत की तुम्हाला फक्त एवढं स्ट्रक्चर माहिती पाहिजे, तर तो प्रश्न पुढे जाऊन कॅन्सल सुद्धा होऊ शकतो. जेव्हा तुम्ही ऑब्जेक्शन टाकता त्यामध्ये तो प्रश्न कॅन्सल सुद्धा होऊ शकतो. किंवा 1-2 वाक्यामध्ये प्रश्नार्थक चिन्ह दिलेलं आहे आणि बाकी सगळे विधान बरोबर आहे पण प्रश्नार्थक चिन्ह नाही आणि तेच विधान बरोबर करायला ऑप्शन आहे, बाकीचे सगळे स्ट्रक्चर चुकीचे होते, तरी सुद्धा अशा वेळी सुद्धा ते जे प्रश्न आहे तो ऑब्जेक्शन मधून कॅन्सल होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला ह्या बारीक सारी गोष्टी पाहायच्या आहेत आणि उत्तरापर्यंत जायचं आहे. चला पुढं, एमिजर प्लस V4 जर दिलेला असेल, ओके, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स जर दिलेला असेल तर काय करायचं, त्याचं पॅसिव्ह एमिजार प्लस बीइंग प्लस V3 प्रश्नार्थक चिन्ह. आपण जे वर स्ट्रक्चर पाहिलेले आहेत तसेच हे सगळे स्ट्रक्चर आहेत, फक्त आपण काय करतोय हे येस नो टाइप मध्ये पाहत आहोत. पुढं वॉज वेअर प्लस V4 दिलेला आहे. आता माग पहा तुम्ही, ओके, या इथं काय याच्यात काय वेगळं दिसतंय का तुम्हाला? एमिजार प्लस V4 दिलाय, एमिजार बीइंग प्लस V3, जे आपण इथं स्ट्रक्चर पाहिले तेच तिथं पाहत आहोत. फक्त आता इथं V1 ला डीड प्लस V1 होता, इथं V1 दिलाय टेन्सच्या वाक्यात, तरी आपण हे स्ट्रक्चर घेतलंय आणि डीड प्लस किंवा डू डज प्लस V1 दिलाय तरी सुद्धा आपण हे स्ट्रक्चर घेतोय. का असं करतोय? तुम्हाला काय सांगितलं होतं, V2 मध्ये डीड लपलेला असतो आणि V1 मध्ये डू डज लपलेला असतो. ओके, हे आपण ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि हे त्यास ओके, ती कन्सेप्ट थोडीशी इथं लक्षात घ्यायची आहे. इथं डू डज प्लस V1 त्याचं पॅसिव्ह व्हॉइस एमिजार प्लस V3. ओके, लक्षात आलं. पुढे आता वॉज वेअर प्लस V4 असेल तर त्याचं येस नो टाइप प्रश्न आहे, वॉज वेअर प्लस V4 त्याचं पॅसिव्ह व्हॉइस करताना काय घेतो, वॉज वेअर प्लस बीइंग प्लस V3, काहीही वेगळं नाही. ओके, जे आपण वरच्या स्ट्रक्चर मध्ये पाहिले तेच इथं आलेलं आहे, फक्त हे काय इंटरोगेटिव्ह वाक्याचे पॅसिव्ह आहे येस नो टाइप मध्ये. ओके, पुढे हॅव हॅज आलेला आहे. ओके, हॅव हॅज हे जर वाक्यामध्ये आलेलं असेल, ओके, वर्ब म्हणून येस नो टाइपच्या क्वेश्चन मध्ये, तर त्याचं पॅसिव्ह करताना हॅव हॅज प्लस बीन प्लस V3 येतं. ओके, हे आहे असं स्ट्रक्चर लक्षात ठेवायचं आहे. वाक्यामध्ये जर हॅड आलेला असेल तर हॅड प्लस बीन प्लस V3 हे पॅसिव्ह मध्ये स्ट्रक्चर पाहायला भेटणार आहे. हे येस नो टाइप क्वेश्चन मध्ये तुम्हाला जर हे दिसलं तर त्याचं पॅसिव्ह करताना मध्ये वाक्यामध्ये काय शोधायचंय तुम्हाला, हॅव हॅज प्लस बीन प्लस V3. हॅव आलाय, बीन पाहायचा, हॅड आलाय, बीन पाहायचा आहे, V3 पाहायचा आहे. ओके, सिंपल आहे, स्ट्रक्चर आहे असं लक्षात ठेवायचे आहेत आणि उत्तरापर्यंत जायचं आहे. आता पुढे WH टाइप प्रश्न असतात. ओके, आता त्याच्यामध्ये टेन्स अशाच पद्धतीने चेंज होणार आहे जसा आपण इथून मागे पाहिला. ओके, फक्त आता काय होईल, बाय जे शेवटी आपण बाय नंतर नाउन किंवा प्रोनाउन लिहितो त्याच्यामध्ये इथं थोडंसं पाहायचंय. जर व्हॉट किंवा विच किंवा हुम, हु किंवा हुम यांनी जर वाक्य येस नो टाइप वाक्य म्हणजे प्रश्न तयार झालेला असेल तर शेवटी त्याच्या अगोदर बाय वापरला जातो. वाक्यात जिथं तुम्ही बाय व्हॉट, बाय विच, बाय हुम, बाय हु हे जे वापरणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बाय शब्द वापरायचा आहे. आता इथं लक्षात घ्या, हुम जर दिलेला असेल WH टाइप मध्ये तर त्याचं पॅसिव्ह मध्ये करताना हुच हुम होतं आणि जर हुम दिलेला असेल तर त्याचं हु होतं. लक्षात, एवढं इथं थोडंसं लक्षात घ्या. जर वाक्यामध्ये WH टाइपच्या वाक्यामध्ये टेन्सच्या वाक्यामध्ये ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये जर व्हॉट ने प्रश्न तयार केलेला असेल तर त्याचं पॅसिव्ह मध्ये करताना शेवटी बाय जे वापरतो त्याच्यानंतर नाउन किंवा प्रोनाउन वापरतो तो बाय व्हॉट असाच राहणार आहे. ओके, विचच्या अगोदर सुद्धा बाय विच तसंच राहणार आहे. हु च बाय हुम होणार आहे आणि हुम च बाय हु असं होणार आहे. ओके, हे इथं लक्षात ठेवायचंय. आणि व्हेन, व्हाय, हाऊ, व्हेअर यांनी जर प्रश्नार्थक चिन्ह प्रश्न सुरू होत असेल WH टाइप, ओके, आणि त्याचं जर पॅसिव्ह व्हॉइस करायला सांगितलं आहे तर त्याच्या अगोदर बाय येणार नाही. बाय कशाच्या अगोदर येणार इथं लक्षात ठेवायचं,
आणि बाय कशाच्या अगोदर येणार नाही इथं लक्षात ठेवायचं आणि कशाच्या अगोदर येणार हे इथं लक्षात ठेवायचं आहे. दोन्ही मधला फरक लक्षात आला. बाकी टेन्स मध्ये जो बदल होणार आहे जो वरच्या केसेस मध्ये सांगितलेला आहे तशाच पद्धतीनं टेन्स मध्ये बदल होणार आहे. बाकी याच्यात बदल फक्त इथं हा लक्षात ठेवायचा आहे. चला पुढं. आता पहा इम्पेरेटिव्ह वाक्याचे आज्ञार्थी वाक्याचे पॅसिव्ह व्हॉइस पाहायचे आपल्याला. पहा आता इथं थोडस परत एकदा स्पेशल केस आलेली आहे. इम्पेरेटिव्ह वाक्याचे पॅसिव्ह व्हॉइस करताना ऍक्टिव्ह मधील व्हर्बचे पॅसिव्ह व्हॉइस मध्ये V3 होत नाही. आता इथून मागे काय पाहिलं आपण पॅसिव्ह व्हॉइसच्या वाक्यामध्ये आपल्याला काय पाहिजे V3 पाहायचा आहे. ओके. परंतु इम्पेरेटिव्ह वाक्यामध्ये ऍक्टिव्ह व्हॉइस मधील व्हर्बचे पॅसिव्ह मध्ये V3 किंवा त्याचं V3चं रूप तयार होत नाही. ओके. किंवा टेन्स बदलत नाही. मग तो कुठं बदलला जातो. समजा आता रिक्वेस्ट हे इम्पेरेटिव्ह विधान आहे. ओके. तर अशा वाक्याचं पॅसिव्ह करतानाच वाक्याची सुरुवात काय केली जाते यू आर रिक्वेस्टेड टू. आर रिक्वेस्टेड ऑलरेडी काय केलंय इथं ऑलरेडी काय केलंय व्हॉइस मध्ये व्हॉइसचं स्ट्रक्चर वापरलेलं आहे. म्हणून ऍक्टिव्ह मध्ये आता इथून पुढे जे मूळ वाक्य येणार आहे त्याच्या टेन्स मध्ये इथं काहीही बदल करत नाहीत. कारण वाक्याची सुरुवात जी केलेली आहे त्याच्यामध्येच काय केलेलं आहे व्हॉइसचं स्ट्रक्चर वापरलेलं आहे. ओके. ऑर्डर किंवा कमांड असं जर इम्पेरेटिव्ह वाक्य असेल तर त्याचं पॅसिव्ह करताना त्याची सुरुवात कशी केली जाते यू आर ऑर्डर्ड, यू आर कमांडेड, यू आर ऍडवाइज्ड +2 + V1 म्हणजे हा ऍक्टिव्ह मधला V1 जो आहे ऍक्टिव्ह व्हॉइस मधला किंवा टेन्सच्या वाक्यातला V1 आहे तसा वापरला जातो. परंतु वाक्याची सुरुवात जी केली जाते त्याच्यामध्ये ऑलरेडी काय केलेलं आहे यू आर ऑर्डर्ड R + V3 कशात पाहिलं आपण पॅसिव्ह स्ट्रक्चर पाहिलं ना. ओके. तर हे R + ऑर्डर किंवा म्हणजे V3 इथं वापरलेला आहे. म्हणून हे जे ऍक्टिव्ह व्हॉइस मधला वर्ब आहे त्याच्यात काही बदल करत नाही. ओके. लेटने पॅसिव्ह लिहिताना ओके लेटच्या वाक्याचं पॅसिव्ह कसं करतो आपण ओके लेट + ऑब्जेक्ट + B + V. ओके. इम्पेरेटिव्ह वाक्याचं जर लेटने सुरुवात करायची आहे वाक्याची पॅसिव्ह मध्ये तर असं स्ट्रक्चर लिहिलं जातं. ओके. समजा एखादं इम्पेरेटिव्ह वाक्य आहे ओके ऍक्टिव्ह व्हायचं त्याचं काय सांगितलंय त्याचं पॅसिव्ह करायला सांगितलेलं आहे आणि लेटनी सुरुवात करायची आहे. तर लेटनी सुरुवात करायची आहे तर त्याचं पॅसिव्ह लिहिताना काय करतात अगोदर लेट लिहितात त्याच्यानंतर त्या वाक्याचा ऑब्जेक्ट लिहितात त्याच्यानंतर बी वापरतात आणि त्या वाक्याचा जो वर्ब आहे त्याचं काय लिहितात वर्बचं तिसरं रूप लिहितात. सगळ्यात सिंपल आपण लहानपणापासून सगळ्यात अगोदर काय पाहता आलोय याचं उदाहरण चेंज द व्हॉइस. चेंज द व्हॉइस. ओके. चेंज करा व्हॉइस. व्हॉइस म्हणजे यातला व्हॉइस सांगितला आहे. मग चेंज काय आहे V1 आहे. द व्हॉइस काय आहे ऑब्जेक्ट आहे. जर तुम्हाला सांगितलं याचं लेटनी सुरुवात होणार पॅसिव्हला तर काय येणार लेट येणार. ऑब्जेक्ट काय येणार लेट द व्हॉइस बी चेंज्ड. अशाच पद्धतीनं स्ट्रक्चर हे सगळ्या ठिकाणी हेच लागू होणार आहे स्ट्रक्चर. ओके. चला पुढे पाहूया. पुढे काय दिलंय इन्स्ट्रक्शन. ओके. इन्स्ट्रक्शन टाइप हे आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचा इन्स्ट्रक्शन मधलं प्रकार आहे. ओके. पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कशाने सुरुवात करायची यू आर इन्स्ट्रक्टेड टू + V1 हा ऍक्टिव्ह व्हॉइस मधला V1 आहे. यू आर इन्स्ट्रक्टेड. ओके. परत एकदा इथं पॅसिव्हचं स्ट्रक्चर वापरलेलं आहे त्याच्यामुळं ऍक्टिव्ह व्हॉइस मधल्या वर्ब मध्ये काहीही बदल करायचा नाही. आता पाहूयात वाक्यामध्ये जर दोन कर्म दिलेले असतील
तर त्याचं पॅसिव्ह मध्ये कन्वर्ट करताना कसं केलं जातं, वाक्यामध्ये प्रत्यक्ष कर्म किंवा अप्रत्यक्ष कर्म वापरला जातो, त्याचे दोन हे होतात पॅसिव्ह स्ट्रक्चर तयार होतात. एक, वाक्याची सुरुवात प्रत्यक्ष कर्माने केली जाते आणि दुसरं विधान तयार होईल, वाक्याची सुरुवात अप्रत्यक्ष कर्माने होईल. तर तुम्हाला डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, ओके, हे दोन कसे तयार होतात स्ट्रक्चर, हे थोडंसं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला काय करायचं, वाक्यामध्ये प्रत्यक्ष कर्म आणि अप्रत्यक्ष कर्म शोधायचा आहे. वर्ब नंतर लगेच येणार आहे तो तुमचा डायरेक्ट ऑब्जेक्ट असणार आहे. साधारणतः असं लक्षात ठेवायचं. ओके, म्हणजे बेसिकली आपल्याला काय करायचंय, लक्षात ठेवताना कसं ठेवायचंय, वर्ब नंतर लगेच सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट येतो, वर्ब नंतर लगेच येतो तो आपण काय घ्यायचा आहे, आपला डायरेक्ट ऑब्जेक्ट घ्यायचा आहे. हे एक जनरल सांगतोय. ओके, आणि त्याच्यानंतर जे येतात त्यात आपल्याला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट शोधायचा आहे. ओके, तर आता त्याचं स्ट्रक्चर लक्षात घ्या अगोदर, विधानामध्ये ते पुढे लक्षात येईलच. ओके, डायरेक्ट ऑब्जेक्ट मध्ये डायरेक्ट ऑब्जेक्टनी जर पॅसिव्ह करायचं असेल, ओके, एखादं विधान दिले त्याच्यामध्ये दोन ऑब्जेक्ट आहेत. ओके, मग तुम्हाला आता डायरेक्ट ऑब्जेक्टनी पॅसिव्ह लिहायचंय, तर काय करणार, डायरेक्ट ऑब्जेक्ट जी सुरुवात करायची, त्याच्यानंतर टेन्स नुसार पॅसिव्ह टेन्स लिहायचा आहे. आतापर्यंत आपण जे काही टेन्स मध्ये बदल होतात, ओके, ते जे पाहिलं तो काय करायचा पॅसिव्ह मध्ये, तो तसा पॅसिव्ह व्हायचा पॅसिव्ह टेन्स लिहायचा आहे. ओके, पॅसिव्ह व्हाईस मध्ये जो टेन्स येणार ऍक्टिव्ह व्हाईस मधला चेंज होईल तो इथे लिहायचा आहे. त्याच्यानंतर टू ऍड करायचा आहे आणि त्याच्यानंतर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट येणार आहे आणि मध्ये त्याच्यानंतर काय जे विधान दिले असेल ते आपण ऍडजस्ट तिथे करणार आहोत. ओके, विधानामध्ये ते अजून क्लिअरली तुमच्या लक्षात येईल, परंतु हे स्ट्रक्चर लक्षात ठेवा. ओके, आणि जर इनडायरेक्ट ऑब्जेक्टनी तुम्हाला पॅसिव्ह स्ट्रक्चर लिहायचं असेल तर इनडायरेक्ट ऑब्जेक्टनी सुरुवात करायची, त्याच्यानंतर परत टेन्स नुसार पॅसिव्ह टेन्स इथे लिहायचा आहे आणि त्याच्यानंतर डायरेक्ट ऑब्जेक्ट लिहायचा आहे. डायरेक्टली डायरेक्ट ऑब्जेक्ट लिहायचा आहे, तर टू ऍड करायचा नाही. टू ऍड कुठं करायचा, टू नंतर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट लिहायचा असेल तर आपण टू ऍड करतोय आणि इथं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट प्लस पॅसिव्ह टेन्स प्लस डायरेक्ट ऑब्जेक्ट लिहित आणि डायरेक्ट ऑब्जेक्टच्या अगोदर आपण टू लिहित नाहीत. ओके, आज फक्त एवढासा फरक आहे, त्याचे उदाहरण आपण पुढे पाहणार आहोत. आता पहा, प्रिपोजिशनल फ्रेजेसचे पॅसिव्ह व्हॉइस करताना त्याच प्रिपोजिशनचा वापर करतात. बाकी टेन्स मध्ये जो बदल होणार आहे तो तसाच बदल होणार आहे. दोन एकत्र वाक्य कंजक्शनने जोडलेल्या दोन्ही वाक्याचे पॅसिव्ह व्हॉइस मध्ये रूपांतर होते. दोन वाक्याचे उदाहरण आपण पाहिलेले आहेत. ओके, म्हणजे एक वाक्य विधान जे दिला जातो त्याच्यामध्ये दोन विधान एकत्र करून एक विधान तयार केलं जातं. त्या वाक्यामध्ये जर तशा वाक्याचं पॅसिव्ह व्हॉइस करायला सांगितलं तर दोन्ही वाक्यामध्ये जो वर्ब आहे ऍक्टिव्ह व्हॉइस मधला, त्या दोन्ही वाक्याचं वर सांगितलेल्या स्ट्रक्चर नुसार पॅसिव्ह व्हॉइस मध्ये रूपांतर करायचं आहे. ओके, लक्षात आलं, हे सगळे स्ट्रक्चर आता आपण पाहिलेले आहेत. ओके, तर आता आपण जाऊया एक्झाम्पल्स कडे. तर पहा, आता एक्झाम्पल पहा, एक्झाम्पल मध्ये तुम्हाला अजून जास्त क्लिअर होणार आहे. ओके, पहा आता एक्झाम्पल्स मध्ये पहिलं पहा, द स्टुडंट रीड डिफरंट काइंड्स ऑफ बुक्स इन लायब्ररी एव्हरी इव्हनिंग आफ्टर देअर क्लासेस. काय दिलंय, आता सगळ्यात अगोदर काय शोधतोय आपण, वर्ब शोधलेला आहे. वर्ब काय आहे, V1 दिसत आहे. ओके, बरोबर. आता त्याचं पॅसिव्ह करायचं आहे. द स्टुडंट हा सब्जेक्ट आहे, रीड डिफरंट काइंड्स ऑफ बुक्स इन द लायब्ररी. ओके, हे काय दिलंय, ऑब्जेक्ट दिलेला आहे. काय रीड करतोय, तर हे सगळं रीड करत आहे. मग आता हे इन द लायब्ररी हे पुढचं आहे, डिफरंट काइंड्स ऑफ बुक्स. ओके, हे नाउन आहे. ऑब्जेक्ट नाउन कुठं कुठं येतो, सब्जेक्ट आणि ऑब्जेक्टच्या ठिकाणी येतो. मग डिफरंट काइंड्स ऑफ बुक्स. ओके, याने सुरुवात करायची आहे, डिफरंट काइंड्स ऑफ बुक्स. आता हे V1 आहे. V1 चं पॅसिव्ह करताना काय पाहतो आपण, प्रेझेंट मध्ये एम इज आर प्लस V3. आता बुक्स दिलंय म्हणजे हे प्लुरल फॉर्म आहे म्हणून इथं आर आलेलं आहे. ओके, आणि रीड, आता रीडचं V1 V2 आणि V3
हे तिन्ही स्ट्रक्चर काय आहेत, सेम आहेत. म्हणून इथं तुम्हाला काय करायचं, इथं हे रीड आहे तुम्हाला V3 म्हणून घ्यायचा आहे. ओके, बाय द स्टुडंट लायब्ररी एव्हरी इव्हिनिंग आफ्टर देअर क्लासेस. ओके, हे नंतर पाहायचं आहे. सगळ्यात अगोदर तुम्हाला काय पाहायचंय, टेन्स तुमचा शोधायचा आहे. टेन्स नुसार तुमचं स्ट्रक्चर बरोबर आहे का, एवढं लक्षात आलं, त्याच्यानंतर तुम्हाला काही अडचण येणार नाही. दुसरं विधान पहा, द सोल्जर प्रोटेक्टेड द विलेजर्स. द सोल्जर्स हा सब्जेक्ट आहे, प्रोटेक्टेड हा वर्ब घेतलाय आणि द विलेजर्स हा काय आहे, ऑब्जेक्ट म्हणून आलेला आहे. तर प्रोटेक्टेड काय आहे, V2 आहे. का बरं V2 आहे, याच्या अगोदर कोणताही सपोर्टिंग वर्ब आलेला नाही. मग V2 वाक्याचं पॅसिव्ह करताना काय वापरलं जातं, वॉज वेअर प्लस V3. आता वॉज येईल का वेअर येईल, कशावरून येतं, आपला ऑब्जेक्ट प्लुरल आहे की सिंग्युलर आहे, त्याच्यावरून इथं वेअर येईल का वॉज येईल हे लक्षात घ्यायचं. जसं इथं होतं तसं. तर विलेजर्स, ओके, अनेक लोक आहेत म्हणून वेअर आले, वेअर नंतर V3 घ्यायचं आहे. ओके, प्रोटेक्टचं तिसरं रूप प्रोटेक्टेड आपण तसंच घेतलेलं आहे. त्याच्यानंतर द गव्हर्नमेंट विल स्टार्ट अ न्यू स्कॉलरशिप प्रोग्राम. काय शोधायचं, सगळ्यात अगोदर वर्ब शोधला आहे, त्याच्या अगोदर सपोर्टिंग वर्ब आलेला आहे, विल प्लस स्टार्ट आलेला आहे. शाल किंवा विल प्लस V1 असेल तर सिंपल फ्युचर टेन्स पॅसिव्ह करताना काय येतं, शाल किंवा विल प्लस B प्लस V3. सरळ सरळ स्ट्रक्चर मध्ये अगोदर ओके काय पाहिजे, विल प्लस B प्लस स्टार्टेड. ओके, 4 विधानं दिली असतील, त्याच्यामधल्या कमीत कमी 2 विधानात हे दिलेलं असेल. ज्या विधानात दिलेलं नसेल ते तिथंच इलिमिनेट करायचं आणि ज्या विधानात हे दिलेलं असेल तिथं पाहायचंय. आता ऑब्जेक्टनी सुरुवात झालेली आहे आणि सब्जेक्टला बाय सब्जेक्ट वापरलेलं आहे. परत तशा विधानामध्ये सुद्धा काय केलेलं असेल, द गव्हर्नमेंट विल बी स्टार्टेड बाय अ न्यू स्कॉलरशिप प्रोग्राम, असं एखादं चुकीचं विधान दिलेलं असेल तर हे लक्षात ठेवायचं आहे. वाक्याची सुरुवात सब्जेक्टनी करायची आहे. ओके, इथं वर्ब नंतर जे स्ट्रक्चर येतंय ओके ते इकडे वापरलं जातं. ओके, लक्षात आलं का. आता स्ट्रक्चर पाहिलं की आपण उत्तरापर्यंत जात आहोत. आता या कोणत्याही वाक्यामध्ये तुम्हाला मी मराठी ट्रान्सलेशन करून दाखवलेलं नाही, तुम्हाला फक्त स्ट्रक्चर दाखवतोय आणि त्या स्ट्रक्चरला ते फिट होतंय का एवढंच दाखवतोय. ओके, शेफ इज प्रिपेरिंग, काय पाहिलं बरं, अगोदर पूर्ण वाचायचं आणि मग पाहायचं की याचा वर्ब कुठे. द शेफ इज प्रिपेरिंग व्हरायटी ऑफ डेलिशियस डिशेस फॉर द गेस्ट इन द हॉटेल. ठीक आहे, वर्ब काय आहे, इज प्रिपेरिंग, सब्जेक्ट नंतर लगेच काय आला, वर्ब आला आणि हे नंतरचं विधान दिलेलं आहे. वाक्यामध्ये सगळ्यात अगोदर काय शोधायचं, इज प्रिपेरिंगला काय आहे व्हॉइस मध्ये, इज प्लस एम इज आर प्लस V4 ला काय येईल, एम इज आर प्लस बीइंग V3. वाक्यामध्ये बीइंग V3 दिसतोय का, ओके, बीइंग V3 दिसतोय. त्याच्या अगोदर एम इज आर वापरलेला आहे का, आर आलेला आहे. आता हा आर आहे का इज आहे हे कशावरून ठरवायचं, तर जे ऑब्जेक्ट वापरलंय ते सिंग्युलर आहे का प्लुरल याच्यावरून लक्षात घ्यायचं. आता डिशेस दिलेला आहे म्हणजे इथं आर आलेलं आहे, नाही तर एखादा म्हणजे इथं इज आलंय इथं आर कस काय आलंय. अरे मित्रांनो, ऑब्जेक्टने सुरुवात केलेली आहे, तो ऑब्जेक्ट प्लुरल आहे म्हणून इथं आर आलेलं आहे. आणि मग इज प्रिपेरिंग याच्यानंतर काय आला, ऑब्जेक्ट आलेला आहे, व्हरायटी ऑफ डिशेस. मग फॉर द गेस्ट इन द हॉटेल ते पुढचं वाक्य आहे, तसंच हे पुढं वापरायचं आहे. आणि शेवटी बाय शेफ. ओके, सगळ्यात शेवटी काय, कुणाकडून ही क्रिया करण्यात आलेली आहे, सब्जेक्ट कडून. मग ते कुठं लिहायचं, सगळ्यात शेवटी कुणावर करण्यात आलेली याच्यावर भर द्यायचा आहे म्हणून सुरुवात ऑब्जेक्टनी करण्यात आलेली आहे. लक्षात आली का. पुढे पुढचं उदाहरण पहा, द वर्कर्स वेअर रिपेअरिंग द ब्रोकन ब्रिज अक्रॉस द रिव्हर. अजिबात अर्थ शोधत बसायचा नाही, अजिबात ट्रान्सलेशन करायचं नाही. सगळ्यात अगोदर काय पाहायचं, वेअर प्रिपेरिंग हे वापर ऍक्टिव्ह व्हॉइस मधला काळ दिलेला आहे. याच पॅसिव्ह व्हॉइस मध्ये काय होणार आहे, वॉज वेअर प्लस V4 च काय होतं, वॉज वेअर प्लस बीइंग V3. आता इथं पाहायचं बीइंग आलंय, त्याच्यानंतर रिपेअर्ड
आलेला आहे, रिपेअरचं V3 आलेला आहे, त्याच्या अगोदर वॉज वेअर पैकी एक आलेला आहे. ओके, आता इथं वेअर आले आणि इथं वॉज आलेला आहे. कस काय? स्ट्रक्चर चुकलंय का? नाही. ऑब्जेक्ट पहा, द ब्रोकन ब्रिज अक्रॉस द रिव्हर. ओके, एकच ब्रिज आहे. ओके, म्हणून वॉज आलेला आहे. फक्त स्ट्रक्चर पाहत चाललेलो आहोत आपण, ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके, एवढ्या इझिली आपण का पुढे पुढे चाललोय? कारण आपण जे परीक्षेच्या दृष्टीनं पेपरमध्ये सुद्धा तुम्हाला असंच करायचंय. मी परत परत तुम्हाला तेच सांगतोय. ओके, आता हे याच्यात तुम्हाला डिग्री घ्यायची नाहीये, त्यामुळे हे कसं आलं काय आलं याच्याशी तुम्हाला काहीही घेणं नाही. तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये पास होऊन तुम्हाला अधिकारी म्हणून जायचं आहे. तिथं अधिकारी म्हणून गेल्यानंतर तुम्हाला बेसिक नीड आहे की जे काही, हे पण सुरुवातीला सांगितलं तुम्हाला की जे काही इंग्लिश मटेरियल तुमच्याकडे येणार आहे, जे काही हायर ऑथॉरिटी कडून किंवा काही लेटर्स येणार आहेत वेगवेगळ्या लोकांकडून, ओके, एखाद्या संघटनेकडून, ते बेसिक तुम्हाला वाचता येतंय का हे पाहायचं आहे. ओके, तुमचं इंग्लिशचं नॉलेज किती आहे हे अजिबात चेक करत नाहीत प्रशासनात, याचा काही वापर सुद्धा होणार नाही. फक्त तुम्हाला हे बेसिक माहिती आहे का, जे आपण लहानपणापासून शिकत आलेलो आहोत, त्याचा वापर होणार आहे. ओके, परंतु हे फक्त बेसिक अंडरस्टँडिंग तुम्हाला जे दिलंय ते कळतंय का एवढंच पाहायचं आहे. तुम्ही किती इंग्लिश मध्ये हुशार आहात तर तुम्ही काय करायला पाहिजे, इंग्लिश मध्ये PhD वगैरे करून त्याच्यामध्ये अजून रिसर्च करायला पाहिजे. हे क्षेत्र कशासाठी आहे? बेसिक सब्जेक्ट अंडरस्टँडिंग, आणि स्पर्धा परीक्षेसाठी ही अंडरस्टँडिंग लागते, आणि हीच अंडरस्टँडिंग तुम्हाला आतापर्यंत तुम्ही घेत नव्हतात. ओके, आता ह्याच पद्धतीनं जायचं आहे. आता मग वाक्यामध्ये परत एकदा सांगतो, ती 4 विधानं दिले तुम्हाला. तर हे एक विधान दिलंय, द वर्कर्स वे रिपेअरिंग द ब्रोकन ब्रिज अक्रॉस द रिव्हर, आणि खाली 4 विधानं दिली, त्यांनी सांगितले याचं योग्य पॅसिव्ह स्ट्रक्चर शोधा. सगळ्यात अगोदर तुम्ही काय शोधायचंय? वे रिपेअरिंगचं जे पॅसिव्ह स्ट्रक्चर आहे ते कोणत्या विधानामध्ये दिसतंय ह्या 4 विधानापैकी. ओके, हे 4 विधानं दिले, त्याच्यापैकी 2 विधानामध्ये 100% ते दिलेलं नसेल. ओके, मग ते 2 विधानं डायरेक्ट इलिमिनेट करायचे. मग आता उरलेल्या 2 विधानामध्ये ऑब्जेक्टनी सुरुवात झाली का पाहायचं. त्याच्यापैकी एकामध्ये झाली असेल तर डायरेक्ट दुसरं विधान, म्हणजे ते विधान ज्यामध्ये झालेलं नसेल ते इलिमिनेट होणार. एकच विधान उरलं, त्याच्यामध्ये बाकी काहीच पाहायचं नाहीये कारण विधान एकच उरले. परंतु दोन्ही वाक्यामध्ये समजा जर ब्रोकन ब्रिज अक्रॉस द रिव्हरने सुरुवात झालेली असेल तर बाय वर्कर्स दिलंय का बाय वर्कर दिलंय हे सुद्धा तुम्हाला पाहायचं आहे. ओके, किंवा इथं वॉज दिले का वेअर दिले हे सुद्धा तुम्हाला पाहायचं आहे. तर तुम्ही काय करताल, वेअर बिंग रिपेअर्ड असं जर आलं तुम्हाला वाटेल बरोबर आहे कारण इथं पण वेअर आहे, परंतु इथं ऑब्जेक्ट सिंग्युलर आहे. ओके, सॉरी आलाय द ब्रोकन ब्रिज हे सिंग्युलर आहे म्हणून इथं वॉज आलेला आहे. तर एवढं बेसिक फक्त तुम्हाला पाहायचं आहे. बाकी याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्युज करण्यासारखं काहीही नाही. स्ट्रक्चर तुम्हाला माहिती असेल, आता कन्फ्युजन होणार नाही. कन्फ्युज तुमचं हेच होत होतं की काय करायचं नेमकं, बरोबर का नाही? काय करायचं हेच कळत नव्हतं. आता काय करायचं हे लक्षात आलेलं आहे आणि तेवढंच डोकं लावायचं. ओके, बाकी पेपरमध्ये तुम्हाला ते परत परत वाचायला सुद्धा वेळ नाही, बरोबर? 2-3 वेळा वाचून काही उपयोग नाही. तुम्ही वाक्य किती वेळा वाचले तरी त्याचा काही फारसा फरक पडणार नाही. ओके, तुम्ही फक्त ते वाचत राहणार जोपर्यंत तुम्ही वर्ब पर्यंत पोहोचत नाहीत आणि या वर्बचं काय करायचंय नंतर हे कळत नाही तोपर्यंत तुम्ही विधानाच्या योग्य उत्तरापर्यंत पोहोचत नाही. ओके, आता द टीचर हॅज एक्सप्लेन द डिफिकल्ट ग्रामर रूल्स टू द स्टुडंट. ओके, द टीचर सब्जेक्ट आलेला आहे, त्याच्यानंतर काय दिलाय, हॅज एक्सप्लेन. हा काय दिलाय, टेन्स दिलेला आहे. कोणता टेन्स आहे, प्रेझेंट परफेक्ट आहे म्हणजे ऍक्टिव्ह व्हॉइस आहे हा. आणि हॅज एक्सप्लेन दिलेला आहे, हॅज प्लस V3, हॅज प्लस V3 किंवा हॅड प्लस V3 हे परफेक्टचे आहेत. आणि हे परफेक्ट मध्ये आल्यानंतर आपण काय बघतो, पॅसिव्ह व्हॉइस मध्ये बीन पाहतो म्हणजे पाहतोच. ओके, आणि बीन नंतर त्याचं V3 पाहतो, मग त्याच्या अगोदर हॅव किंवा हॅज पाहतो. आता इथं रूल्स आलंय म्हणून हॅव आलंय, रूल असतं तर हॅज आलं असतं. आलं का? काय पाहिलं आपण, काहीच नाही पाहिलं, फक्त स्ट्रक्चर पाहिलेलं आहे. बाकी रूल्स डिफिकल्ट आहेत का इझी आहेत आपल्याला त्याच्याशी घेणं देणं नाही. ओके, अशा पद्धतीनं तुम्हाला उदाहरणं पाहिजे आहेत. ओके, अजून भरपूर उदाहरणं आहेत आणि PYQ तर ते वेगळेच आहेत. ओके,
आलं लक्षात. मग आता द टीचर, बाय टीचर आले का सगळ्यात शेवटी आलेला आहे. द टीचर हॅज एक्सप्लेन द डिफिकल्ट ग्रामर रूल्स. ओके, हे काय आलं, ऑब्जेक्ट आले. याने काय होणार आहे, वाक्याची सुरुवात होणार आहे. मग डिफिकल्ट ग्रामर रूल्स प्लस टेन्स येणार आहे, हॅव प्लस बीन प्लस एक्सप्लेन टू द स्टुडंट बाय द टीचर. ओके, बाय द टीचर हे सगळ्यात शेवटी. ओके, सब्जेक्ट सगळ्यात शेवटी बायने घेतला जातो. कधी कधी वाक्यामध्ये म्हणजे हा दिलेला नसेल, सब्जेक्ट दिलेला नसेल, तर तो वाक्याच्या अनुषंगाने तो तसा घ्यावा लागतो. ओके, तसं काही उदाहरण असेल तर ते पण आता लक्षात येतील. ओके, चला पुढं 7 नंबरचं पहा. द कमिटी हॅड टेक ऑल द नेसेसरी स्टेप टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम. ओके, द कमिटी सब्जेक्ट आलेला आहे, त्याच्यानंतर वर्ब आलाय हॅड टेकन ऑल द नेसेसरी स्टेप्स. ओके, ऑब्जेक्ट फॉर्म मध्ये आलेला आहे टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम. ओके, टू सॉल्व्ह द प्रॉब्लेमचं वाक्य आपण काय करणार आहेत आता पहा. ऑल द नेसेसरी स्टेप्स हे ऑब्जेक्ट म्हणून घेतलंय. हॅड टेकन ऍक्टिव्ह व्हॉइस आहे, त्याचं पॅसिव्ह व्हॉइस करताना काय पाहतो, हॅड बीन टेकन पाहतो आलेलं आहे. ओके, टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम. ओके, बाय द कमिटी, बाय कमिटी घ्या किंवा नका घेऊ. आता चारही विधानामध्ये बाय कमिटी जर दिलेलं नसेल तर त्यांनी अज्युम केले की बाय कमिटी येणार आहे. इथपर्यंत स्ट्रक्चर तुम्ही शोधायचं आहे. आणि एखाद्या उदाहरणामध्ये बाय कमिटी दिले आणि बाकीच्यांमध्ये दिलं नाही तर बाय कमिटी घ्यायचं आहे. ओके, लक्षात आलं. प्रश्नामध्ये असं होऊ शकतं. पुढं बाय नेक्स्ट मंथ द कन्स्ट्रक्शन ऑफ द न्यू बिल्डिंग हायवे प्रोजेक्ट विल हॅव बीन कम्प्लिटेड बाय इंजिनियर्स. विधान खूप मोठं दिसतंय, परत एकदा ट्रान्सलेशन करत बसायचं नाही. काय करायचं, द कन्स्ट्रक्शन ऑफ द न्यू हायवे प्रोजेक्ट, कशाचं कन्स्ट्रक्शन हे दिलेलं आहे. आणि विल हॅव बीन कम्प्लिटेड काय दिले आता, विल हॅव बीन कम्प्लिटेड ऍक्टिव्ह व्हॉइस आहे का, ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये हे स्ट्रक्चर पाहिलेलं आहे का, बीन ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये पाहिलं आहे का, नाही. निश्चितच हे काय मग परफेक्ट मधलं व्हॉइसचं स्ट्रक्चर आहे. मग त्याच्या अगोदर हे कोणत्या परफेक्ट मधलं आहे, प्रेझेंट मधलं आहे का, पास्ट मधलं आहे का, फ्युचर मधलं आहे. विल दिसत आहे इथे म्हणजे हे फ्युचरचं परफेक्ट आहे. ओके, हॅव तर तिथं येतोच आणि कम्प्लिटेड हे V3 आलेलं आहे. म्हणजे हा 8 नंबरचा प्रश्न देतानीच पॅसिव्ह व्हॉइस मध्ये दिलाय आणि याचं ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये तुम्हाला ट्रान्सलेशन करायचं आहे. बाय द इंजिनियर्स म्हणजे इथं सब्जेक्ट काय आलाय, द इंजिनियर्स. म्हणजे वाक्याची सुरुवात कशाने होणार आहे, बाय द मंथ तसं ठेवलेलं आहे, फक्त एक इम्पॅक्ट टाकण्यासाठी दिले. वाक्यामध्ये द इंजिनियर्सनी सुरुवात झालेली आहे का. मग आता कोणत्या स्ट्रक्चरचं पॅसिव्ह हे होतं, इथं रिव्हर्स जायचं आहे. विल हॅव बीन कम्प्लिटेड म्हणजे विल हॅव पुढं कम्प्लिटेड. ओके, परफेक्ट आहे ना, परफेक्ट मध्ये काय पाहतो आपण, हॅव हॅज V3. ओके, म्हणजे V3 इथं पाहायचं आहे. परत एकदा इथं कम्प्लीट फक्त येऊ शकतो हॅव कम्प्लीट. हॅव कम्प्लीट येईल का टेन्स मध्ये, हॅव हॅज नंतर हॅड नंतर नेहमी V3 येतो. त्याच्यामुळे इथं विल हॅव कम्प्लिटेड हे जे फ्युचर परफेक्ट टेन्सचं स्ट्रक्चर आहे त्याचं व्हॉइस स्ट्रक्चर इथं दिलेलं होतं. ओके, त्याच्यानंतर द कन्स्ट्रक्शन ऑफ द हायवे प्रोजेक्ट हा ऑब्जेक्ट म्हणून इथं घेतलेला आहे. ओके, आलं का लक्षात. काय अवघड आहे का, नाही. अवघड का नाही वाटत आता तुम्हाला, कारण आता तुम्ही स्ट्रक्चर फॉर्म मध्ये वाक्याकडे पाहत आहात. ओके, बाकी कन्स्ट्रक्शन हायवे प्रोजेक्टचं चाललंय का, एखाद्या मोठ्या डॅमचं चाललंय, याच्यावर आपला भर आहे का, नाही. विधान स्ट्रक्चर नुसार बरोबर आहे का हे आपल्याला पाहायचं आहे. कारण व्याकरण म्हणजे काय, विधान हे का सूत्राने बनवलेलं असतं ना. मी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला इंट्रोडक्शन लेक्चर मध्ये, जसं गणितामध्ये काय केलेलं असतं, सूत्रानुसार आपण ते सॉल्व्ह करतो किंवा त्याची रचना केलेली असते, तसंच व्याकरण म्हणजे काय, योग्य सूत्र वापरून विधान तयार केले जातं, अर्थपूर्ण विधान तयार केलं जातं. पुढं चला 9 नंबरचा प्रश्न पहा. द मेनी ही मे ओपन द डोअर नाव. ओके, ही मे ओपन द डोअर नाव, मे ओपन. पुढं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये काय येणार आहे, मे ओपन नंतर आले वाक्य. ओके, ऑब्जेक्ट म्हणून ही काय आलेला आहे, सब्जेक्ट आलेला आहे.
बाय हिम इथं अगोदर पाहायचं. ओके, इथं विषय संपला. द डोअर मे बी ओपन नाव बाय हिम. ओके, आता हे नाववर जास्त लोड घ्यायचा नाही. ओके, तो वर्ब नंतर वापरलेला आहे. मेन आपला वर्ब कोणता आहे, ऑब्जेक्ट कोणता आहे, द डुअर. ओके, ही मे ओपन काय, डुअर. नाव किंवा नंतर आता त्याचा काही जास्त लोड घ्यायचा नाही. मेन स्ट्रक्चर आता पाहायचं आपल्याला. काय वापरलंय, मे ओपन वापरलेला आहे. काय आहे मे ओपन, कोणतं स्ट्रक्चर आहे, मॉडेल ऑक्झिलरी प्लस V1 आहे. तो मे काय आहे, मॉडेल ऑक्झिलरी आहे. आणि मॉडेल ऑक्झिलरी नंतर V1 वापरतात. हे झालं टेन्सचं स्ट्रक्चर किंवा ऍक्टिव्ह व्हॉइस. त्याचं पॅसिव्ह व्हॉइस करताना काय वापरतात, मॉडेल ऑक्झिलरी प्लस बी प्लस V3 मे बी ओपन. आलं का स्ट्रक्चर, आलेलं आहे. एकदा हे स्ट्रक्चर वाक्यामध्ये आलं, त्या वाक्यामध्ये पाहायचं मग वाक्याची सुरुवात ऑब्जेक्टने झालेली आहे का आणि वाक्याचा शेवट बाय प्लस सब्जेक्टने झालेला आहे का. ओके, विधान इथं लगेच कंप्लीट होतं आपलं. सिटीजन आउट टू ओबे द लॉ ऑफ द कंट्री. काय आलं इथं, आउट टू ओबे. पाहिले का आपण, आउट टू ओबे. ओके, टू ओबे याचं काय होईल, टू बी ओबेड. ओके, आउट असंच राहील. हे स्ट्रक्चर पाहिलं का, टू प्लस ओबेचं काय पाहिलं आपण, टू बी ओबे. स्ट्रक्चर आलंय का, आलेला आहे. सिटीजन सब्जेक्ट म्हणून आलेला आहे. सगळ्यात शेवटी बाय सिटीजन आलेला आहे का, आउट टू ओबे द लॉज ऑफ कंट्री. द लॉज ऑफ कंट्री काय आहे, ऑब्जेक्टनी सुरुवात करण्यात आलेली आहे. विधानामध्ये आपण फक्त स्ट्रक्चर पाहत चाललोय. एकदा का स्ट्रक्चर लक्षात आलं, उत्तरापर्यंत आरामशीर जाते. ते मी वारंवार का सांगतोय, कारण आतापर्यंत तुम्ही अशा पद्धतीनं सॉल्व्ह करत नव्हतात. इव्हन मी सुद्धा माझ्या प्रिपरेशनच्या सुरुवातीला अशा पद्धतीनं कधीच इंग्लिशकडे पाहिलेलं नाही. आपण पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे याच्यावर समोरचा रिस्पॉन्स डिपेंड असतो. ओके, आता जर योग्य पद्धतीनं आपण स्ट्रक्चर फॉर्म कडे पाहिलं तर उत्तरापर्यंत आपल्याला पोहोचता येतं. ओके, चला समजणे वाले को इशारा कापी. आता मी हे गोष्टी तुम्हाला समजून सांगताना जास्त इतरत्र गोष्टी सांगत नाही किंवा कॉमेडी वगैरे असं जास्त मला म्हणजे जमतं, पण मी करत नाही. कारण आपल्याला काय करायचं, हे कमी वेळेमध्ये तुम्हाला कंप्लीट करून द्यायचं आहे. का बरं, कारण परत तुम्हाला रिव्हिजन पण करायची आहे आणि याच्यावर फारसा वेळ वेळ घालण्यासारखं जिथं आहे तिथं आपण व्यवस्थित एक्सप्लेन करतच आहोत. परंतु एकदा तो जो फ्लो असतो, तो एकदा फ्लो त्याला डिस्ट्रॅक्ट केलं की मग परत गडबड होऊ शकते. आणि एखादं चॅप्टर किंवा एखादा टॉपिक एक दोन दिवस खेचण्यासारखं असं काही नाहीये याच्यामध्ये. तुम्ही पाहिलं असेल, स्ट्रक्चर तुमच्या हातात आहे. तुमच्या ब्लँक शीट मध्ये बॉक्सेस मध्ये तुम्ही स्ट्रक्चर लिहून घेतले, विधानामध्ये तेवढेच पाहताय. ओके, जशी जशी तुमची रिव्हिजन होईल, ओके, तसं तसं तुम्हाला हे अजून यूज टू होणार आहे. जर तुम्ही फर्स्ट टाइम पाहत असाल तर तुम्हाला पाहावं लागत असेल की ओके, हे स्ट्रक्चर आपण इथं वापरले, हे स्ट्रक्चर इथं वापरले, या स्ट्रक्चरचं कन्व्हर्जन असं होतंय व्हॉइस मध्ये करताना, किंवा इतरही आपण ज्या गोष्टी पाहिल्या सगळ्या स्ट्रक्चर फॉर्म मध्येच पाहिलेल्या आहेत. ओके, तर ते पाहायला सुरुवातीला थोडासा वेळ लागेल, परंतु एकदा का चांगली रिव्हिजन म्हणजे एक दोन तुमच्या रिडिंग झाल्या की त्याच्यानंतर तुम्हाला काही अडचण येणार नाही. ओके, चला पुढं. हे 10 नंबरचं झालं. त्याच्यानंतर 11 नंबरचं, शी शुड हॅव कम्प्लिटेड द असाइनमेंट ऑन टाइम. ओके, हे काय आहे, शुड हॅव कम्प्लिटेड काय आहे, हे मॉडेल परफेक्शन आहे का, मॉडेल परफेक्शन आहे. शुड हॅव प्लस V3 हे मॉडेल परफेक्शन आहे. आणि याचं पॅसिव्ह करायचं म्हटल्यावर काय येणार आहे, मॉडेल परफेक्शन प्लस बीन. बीन काय येतंय, कारण इथं हॅव आहे, हे आपण स्ट्रक्चर फॉर्म मध्येच तुम्हाला सांगितलेलं आहे. शुड हॅव आहे तसं आलं, बीन ऍड झाला आणि कम्प्लिटेड आहे तसा ऍड झाला. आता पहा, शी आलंय. ओके, शी काय आलाय, सब्जेक्ट आलाय. मग वाक्याचं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये सगळ्यात शेवटी काय येईल, बाय हर येणार आहे. बाय शी येईल का नाही हे तर माहिती ना. ओके, त्याचं चेंज कसं होतं ते. ओके, ही असेल तर बाय हिम येईल, शी असेल तर बाय हर येईल, दे असेल तर बाय देम येईल. ओके, हे सिंपल आहे, याच्यात काही तुम्हाला अडचण
नाही, परंतु हे स्ट्रक्चर एकदा तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे. ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे, हे फक्त उदाहरणांच्या अँगलला तुम्हाला सांगतोय. शी शुड हॅव कम्प्लिटेड द असाइनमेंट. द असाइनमेंट सुरुवातीला यायला पाहिजे. द असाइनमेंट शुड हॅव बीन कम्प्लिटेड ऑन टाइम. ओके, वर्ब नंतर हा काळ दिलेला असतो. इथं सुद्धा तुम्ही पाहिलं नाऊ. ओके, हा काळ कधी दिला जातो? वर्ब नंतर लिहिलेला असतो. त्याच्या अगोदर ऑब्जेक्टने वाक्याची सुरुवात केली, वर्ब दिलेला आहे, टाइम दिलाय आणि शेवटी त्या वाक्याचा सब्जेक्ट दिलेला आहे. हे पॅसिव्ह व्हॉइसचं स्ट्रक्चर आहे. पहा पुढं काय सांगितलं इथं पुढं. नोटीस. नोटीस म्हणजे तुम्हाला नोटीस नाहीये की ह्या गोष्टी थोड्याशा लक्ष देऊन पहा. आफ्टर मॉडेल्स वी ऑलवेज यूज बी प्लस V3. ओके, त्याच्यानंतर आफ्टर मॉडेल परफेक्शन वी यूज हॅव प्लस बीन प्लस V3. मॉडेल्स म्हणजे मॉडेल ऑक्झिलरी जे पाहिले त्याच्याबद्दल हे बोललेलं आहे. ओके, मॉडेल ऑक्झिलरी नंतर आपण बी प्लस V3 वापरतो ना, तर तेच सांगते. पॅसिव्ह व्हॉइस मध्ये मॉडेल्स नंतर म्हणजे मॉडेल ऑक्झिलरी नंतर नेहमी पॅसिव्ह व्हॉइस मध्ये हे स्ट्रक्चर वापरलं जातं. आणि मॉडेल परफेक्शन मध्ये ओके पॅसिव्ह व्हॉइस मध्ये बीन वापरलं जातं किंवा हॅव प्लस बीन प्लस V3 हे स्ट्रक्चर तुम्हाला पाहायला भेटेल, ते हे सांगते. ओके, आणि हे मॉडेल आहे. ओके, लक्षात आलं, तेच इथं सांगितलेलं आहे. पुढचं उदाहरण. द मॅनेजर सेड ओपन ऑल द विंडोज ऑफ द हॉल टू लेट द फ्रेश एअर कम इन. तर पहा आता हे डायरेक्ट आहे. डायरेक्ट इनडायरेक्टच्या चॅप्टर मध्ये आपण हे पाहणारच आहोत, परंतु इथं लक्षात घ्या की हे वाक्य कसं दिलेलं आहे. द मॅनेजर सेड ओपन, वर्ब दिलेला आहे, त्याच्यानंतर ऑल द विंडो ऑफ द हॉल हा काय आलेला आहे? ऑब्जेक्ट. काय ओपन करायला सांगितलंय? ऑल द विंडोज ऑफ द हॉल. पुढचं स्ट्रक्चर पाहूयात. द मॅनेजर सेड दॅट. आता हे कंजक्शन वापरलेलं आहे. डायरेक्ट इनडायरेक्ट आपण अभ्यासताना हे कंजक्शन वगैरे हे सगळं चॅप्टर व्यवस्थित अभ्यासणार आहोत. इथं फक्त तुम्ही कशावर लक्ष द्या? आता स्ट्रक्चरवर, वर्बच्या स्ट्रक्चरवर लक्ष द्या. ओके, वाक्याची सुरुवात ऑब्जेक्टनी केलेली आहे का? ऑल द विंडोज ऑफ द हॉल हे वाक्य यांनी सुरुवात केलेली आहे. ओके, ओपन मोरल ऑब्लिगेशनचे विधान आहे. ओके, आणि मोरल ऑब्लिगेशन मध्ये पॅसिव्ह स्ट्रक्चर पाहताना काय पाहतो? शुड बी ओपन बी प्लस V3 आणि नंतरचं वाक्य आहे तसं इथं दिलेलं आहे. ओके, इथं करता काय कर्म करताना दिलेलं आहे का? नाही, फक्त सांगितलंय. ओके, मोरल ऑब्लिगेशन त्या टाईपचं विधान आहे. वेन विल दे अनाउन्स द रिझल्ट ऑफ द एक्झामिनेशन टू द स्टुडंट. ओके, काय अनाउन्स करायचे? सगळ्यात अगोदर वर्ब काय आहे? अनाउन्स. सपोर्टिंग वर्ब काय? त्याला विल. ओके, टेन्स मध्ये काय आहे? सिंपल फ्युचर टेन्स आहे. ओके, विल प्लस V1 दिलेला आहे. याच्या अगोदर आता हे वाचलं की लगेच लक्षात घ्यायचं की पॅसिव्ह मध्ये आपल्याला कोणतं स्ट्रक्चर पाहायला भेटणार आहे? विल बी अनाउन्स हे स्ट्रक्चर पाहायला भेटणार का? भेटणार आहे. सगळ्यात अगोदर हे पाहायचं आहे. वी अनाउन्स, विल पण वाक्यात आलेलं आहे. ओके, मग कोणत्या वाक्यात आलेलं नाही ते इलिमिनेट करा. ज्या वाक्यात आलेलं आहे आता त्याच्यावर फोकस करा आणि त्यामध्ये आपल्याला स्ट्रक्चर पाहायचंय आता परत. ओके, पुढचं मग व्हेन नी वाक्याची सुरुवात झालेली आहे. पॅसिव्ह मध्ये सुद्धा WH टाइप शब्दांनीच वाक्याची सुरुवात करायची आहे. व्हेन विल, आता विल वापरलाय. विल बी अनाउन्स द रिझल्ट. तर काय केलंय? फक्त सब्जेक्ट असा लिहिलेला आहे इथं. विल नंतर सब्जेक्ट लिहिलेला आहे. ओके, त्याच्यानंतर रिझल्ट ऑफ द एक्झामिनेशन विल बी अनाउन्स, कधी अनाउन्स करण्यात येतील, आणि राहिलेलं पुढचं वाक्य. आणि सगळ्यात शेवटी आपण काय पाहतो? सब्जेक्ट. बाय सब्जेक्ट आलेला आहे का? बाय सब्जेक्ट आलेला आहे, प्रश्नचिन्ह आलेलं आहे. ओके, अशा पद्धतीने हा ऑब्जेक्ट इथं व्यवस्थित वापरला गेलेला आहे का? तर ऑब्जेक्ट वापरला गेलेला आहे. लक्षात आलं का? हे इंटरोगेटिव्ह टाईपचं जे स्ट्रक्चर आहे त्याचं व्हॉइस आहे, हे असं लक्षात ठेवायचं आहे. पुढं